नमस्कार सर्वांचे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी पोलीस भरती, टी-ई-टी, सी-टी-ई-टी, टेट तसेच वनरक्षक असो कोणतीही स्पर्धा परीक्षा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. हिंदुस्थानात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घालण्याची श्रेय कोणास द्यावयास हवे? पर्याय 1 आहे पहा न्यायमूर्ती रानडे, पर्याय 2 आहे पहा न्यायमूर्ती तेलंग, पर्याय 3 आहे गोपाळ कृष्ण गोखले, पर्याय 4 आहे पहा यापेक्षा वेगळे उत्तर. आणि बरोबर उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि चेक करायचं आहे. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे पहा न्यायमूर्ती रानडे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी भारतीय राजकारणास अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली? पर्याय 1 न्यायमूर्ती रानडे, पर्याय 2 गोपाळ कृष्ण गोखले, पर्याय 3 लोकमान्य टिळक, पर्याय 4 यापैकी नाही. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पहा न्यायमूर्ती रानडे, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे, पंच हौद मिशन प्रकरणी विवेकाविरुद्ध जाऊन प्रायचित्त घेऊन समाज सुधारणेच्या तत्त्वज्ञानास कोणी धक्का लावला? पर्याय 1 न्यायमूर्ती रानडे, पर्याय 2 लोकहितवादी, पर्याय 3 दादाभाई नौरोजी, पर्याय 4 गोपाळ कृष्ण गोखले. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पहा न्यायमूर्ती रानडे. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत पहा. पुढील प्रश्न आहे, न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेल्या कोणत्या संस्थेचे अधिवेशन राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनांबरोबर काही काळ संयुक्तपणे घेतले गेले? पर्याय 1 आहे पहा डेक्कन सभा, पर्याय 2 आहे पहा सार्वजनिक सभा, पर्याय 3 आहे पहा सामाजिक परिषद, पर्याय 4 आहे पहा औद्योगिक परिषद. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे सामाजिक परिषद. पुढील प्रश्न आहे पहा, न्यायमूर्ती रानडे यांनी खालीलपैकी कोणत्या सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता? पर्याय 1 आहे पहा विधवा विवाह उद्योजक मंडळ 1865, पर्याय 2 सामाजिक परिषद 1887, पर्याय 3 सार्वजनिक सभा 1870, पर्याय 4 औद्योगिक परिषद 1890, पर्याय 1 आहे 1 व 2, पर्याय 2 आहे 1, 3, पर्याय 3 आहे 1, 2, 3 आणि पर्याय 4 आहे सर्व पर्याय बरोबर. आणि उत्तर पण आहे पहा सर्व पर्याय बरोबर. पुढील प्रश्न, 1884 मध्ये लॉर्ड रिपन यांनी पास केलेल्या इल्बर्ट बिलाविरुद्ध ओरड उठताच हिंदी लोकांच्या न्याय मागण्यासाठी प्रति आंदोलन सुरू करण्यात प्रामुख्याने कोणाचा पुढाकार होता? पर्याय क्रमांक 1 फिरोज शाह मेहता, पर्याय क्रमांक 2 दिनशॉ वाच्छा, पर्याय 3 लोकमान्य टिळक, पर्याय 4 महात्मा गांधी. आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 फिरोज शाह मेहता. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे, 1904 साली लॉर्ड कर्झनने मंजूर केलेल्या विद्यापीठ कायद्यावर टीका करून विद्यापीठांच्या स्वायत्तेसंबंधी आग्रह कोणी धरला? पर्याय 1 आहे पहा लोकमान्य टिळक, पर्याय 2 आहे पहा महात्मा गांधी, पर्याय 3 आहे पहा फिरोज शाह मेहता, पर्याय 4 आहे यापैकी नाही. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फिरोज शाह मेहता. पुढील प्रश्न आहे, नाम गोखलेंच्या तोडीचा कौन्सिलचा सभा गाजवणारा वक्ता माझ्या माहितीत नाही असे गौरवोद्गार गोखलेंबद्दल कोणी काढले? पर्याय 1 लोकमान्य टिळक, पर्याय 2 महात्मा गांधी, पर्याय 3 लॉर्ड कर्झन, पर्याय 4 लॉर्ड डफरिन. आणि बरोबर उत्तर आहे पहा तुमचं पर्याय क्रमांक 3 लॉर्ड कर्झन. पुढील प्रश्नाकडे वळूयात पहा. प्रश्न आहे, 1909 सालच्या मॉर्लो मिंटो सुधारणा कायद्याचे स्वरूप ठरविण्यात कोणत्या भारतीयाचा सहभाग महत्त्वाचा होता? पर्याय 1 गोपाळ कृष्ण गोखले, पर्याय 2 न्यायमूर्ती रानडे, पर्याय 3 दादाभाई नौरोजी, पर्याय 4 यापैकी नाही. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे
पर्याय क्रमांक 1 गोपाळ कृष्ण गोखले. पुढील प्रश्न आहे, गांधीजी आपले राजकीय गुरु कोणास मानित असत? पर्याय 1 न्यायमूर्ती रानडे, पर्याय 2 गोपाळ कृष्ण गोखले, पर्याय 3 फिरोजशाह मेहता, पर्याय 4 यापैकी नाही. तुमचे उत्तर किती बरोबर आले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे. पहा, आणि बरोबर उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले. धन्यवाद.